बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय दुर्दैवी बातमी पुण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतीये। कात्रज बायपासवर होर्डिंग कोसळलंय आणि या होर्डिंग खाली दबून 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळलं हायवेवर, त्यामुळे मृत्यूचं हे होर्डिंग उभं होतं, ज्याच्या खाली दबल्यामुळे 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज वादळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये देऊळ रावे त्या ठिकाणी पडला, त्यामुळे त्यामध्ये 7 ते 8 जण दबले होते। त्यापैकी 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची खबर येत आहे। आता आपल्यासोबत विनोद भंडारे जे स्थानिक आहेत, त्यांनी अनेक वेळा याच जाहिरातीच्या फलकाबाबत तक्रार केली होती। अनधिकृत फलक आहे का अधिकृत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगणार? हे जे फलक आहेत यांना जे परवानगी दिली ती परवानगीपेक्षा मोठे फलक हे लावलेले आहेत। मी प्रशासनाला वारंवार तक्रार करतोय की आपण असे जे फलक आहेत ते त्वरित काढून घेण्यात यावे। गेल्याच आठवड्यामध्ये आपण आयुक्तांना पण पत्र दिलं आणि मी स्थानिक जे सचिन ढोले साहेब आहेत आणि मळेकरचे साहेब आहेत या विभागाचे, त्यांना आपण आकाश चिन्ह विभागाला आपण सांगितलं की त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। आज हे दुर्दैवी मृत्यू त्यांच्यावरती झालेला आहे। हे सर्व जे मृत्यू झालाय त्या सगळ्यांचा मनुष्यवधाचा गुन्हा त्या आयुक्तांवरती, जो पिंपरी चिंचवड जे आयुक्त बसला त्यांच्यावरती आणि जे अधिकारी आकाश चिन्ह विभागाचे जे अधिकारी त्यांच्यावरती त्वरित दाखल करावा अशी मी मनसेची विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आकाश चिन्हचे जे अधिकारी आहेत किंवा पालिका आयुक्त आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता विनोद भंडारी यांनी केलेली आहे। तर आता तेच पाहणं महत्वाचं आहे की विनोद भंडारी यांनी अनेक वेळा सांगूनही पालिका अधिकारी काय डोळे झाकून झोपले होते का? विरोधी पक्षनेते अजित पवार येत्या काही दिवसात भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। अशात अजित पवार यांनी आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं या चर्चांना खतपाणी मिळालं। आता त्यावर अजितदादांनी मौन सोडलं असून मी मुंबईत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मी आमदारांची बैठक बोलावली नसल्याचंही ते म्हणाले। अजित पवार हे 33 महिन्याच्या सरकारला कंटाळले होते, त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता, त्यामुळे लवकरच अजित पवार भाजपमध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील असा दावा रवी राणांनी केला। राष्ट्रवादी फुटण्याच्या शक्यतेनं भाजप शिवसेना महायुतीत चैतन्याचं वातावरण आहे। महायुतीच्या नेत्यांनी आमदारांची गोळाबेरीज मांडायला सुरुवात केली आहे। महायुतीचं संख्याबळ 250च्या वर नेण्याचं लक्ष्य असल्याचं शिवसेना नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं। नवी मुंबईच्या खारघरमध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक एकत्र आले होते, मात्र कार्यक्रमात उष्माघातामुळे 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला। मात्र या घटनेचं राजकारण नको अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील श्री सदस्यांचा मृत्यू हा अत्यंत क्लेशदायक घटना असून या घटनेनं आपण व्यथित झाल्याचं अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलंय। आम्ही कायम या कुटुंबासोबत असून यात कोणत्याही पद्धतीचं राजकारण होऊ नये असं आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जीवन प्रवास मांडणाऱ्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा स्थगित करण्यात आला। येत्या 18 एप्रिलला हा प्रकाशन सोहळा नियोजित होता, मात्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उष्माघातामुळे काही साधकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हा चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतलाय। उष्माघातामुळे 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता, त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच उष्माघातामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची कामोठे इथल्या रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली। प्रशासनाने योग्य नियोजन केलं असतं तर श्री सदस्यांचे मृत्यू टळले असते असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले। 25 लाखांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी 13.25 कोटी खर्च करण्यात आले, पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई आणि अनुदानासाठी पैसे नसल्याचं सांगितलं जात आहे असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली। राज ठाकरे अचानक पुणे मनसे कार्यालयामध्ये पोहोचले, मात्र त्यावेळी राज कार्यालयामध्ये पदाधिकारी घरात असल्याचं चित्र दिसून आलं। राज ठाकरे पोहोचल्यानंतर वसंत मोरे कार्यालयात गेल्याची माहिती मिळते आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 ते 4 तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मावळामध्ये वादळी वाऱ्याबरोबर मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला।
एप्रिल महिन्यात खामगावमध्ये सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे. आज तापमान 42 अंशांपर्यंत गेल्यानं सर्वसामान्य नागरिकांना उन्हाचा चटका बसतोय. नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेकडो हेक्टरवरची पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतकरी संकटात सापडलाय. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्र्यांनी या नुकसानीची पाहणी केली, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली. धुळे जिल्ह्यातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झालेत. साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर परिसरामध्ये करपाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येतोय. वातावरणातील सततच्या बदलामुळे रोगांचा प्रसार होत असल्याचं समोर येतंय. पुण्याच्या नवले ब्रिजवर खोबरेल तेल घेऊन निघालेला टँकर उलटल्याची घटना घडली आहे. यावेळी टँकरमधील 24,000 लिटर खोबरेल तेल रस्त्यावर सांडलं, त्यामुळे रस्ता धोकादायक बनला. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यात बर्निंग ट्रकचा थरार दिसला. छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे निघालेल्या मालवाहू ट्रकनं अचानक पेट घेतला. यात हा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. चालकानं वेळीच बाहेर उडी मारल्यानं त्याचा जीव वाचला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या धोपटेकडी हे गाव जवळच्या जंगल परिसरामध्ये 2 वाघांच्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना दर्शन झालं, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. वर्ध्याच्या अजनसरामध्ये मोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी भाविकांनी मांदियाळी जमलेली दिसली. भाविकांच्या उपस्थितीमध्ये गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. आज महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. जुन्नर तालुक्यातल्या राजुरी गावच्या ग्रामदैवत यात्रा उत्सवाच्या निमित्तानं दंगलीतील मुलींनी सुद्धा सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धेमध्ये तरुण तरुणींची कुस्ती आकर्षक ठरली. पालघरच्या तलासरीमध्ये आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा यांनी माईक हातात घेत मंगलाष्टक म्हणत उपस्थितांची मनं जिंकली. जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. मासेमारीसाठी समुद्रात गेलेली नौका अर्धवट स्थितीत बुडाल्याची घटना घडली आहे. नौकेचे फायबर फाटल्यानं समुद्राचं पाणी आत घुसलं. नौका अर्धवट स्थितीत बुडाली. या नौकेतील खलाशांना मच्छीमारांनी दुसऱ्या बोटीच्या साह्यानं सुखरूप समुद्राच्या बाहेर काढलं, मात्र नौकेचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. नंदुरबारच्या जळका बाजार परिसरामध्ये एका घराला शॉर्ट सर्किटनं आग लागली. या आगीमध्ये 10 तोळे सोनं, 3 लाखांची रोकड यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर इथं कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी साहित्य जळून खाक झालं. कुत्र्यानं होणाऱ्या लुळ्या नावाच्या आजारानं पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः थैमान घातलंय. या आजारावर उपचार नसल्यानं, लसीकरण न झाल्यानं अनेक कुत्र्यांचा यामुळे बळी जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी फक्त 20% आंबा पीक झाल्यानं देवगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबा बागायतदार आणि शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. त्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानं हे संकट आणखी गडद झाले. आंब्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील 35 विद्यार्थी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यासाठी राज्य सरकारकडून परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या 7,000 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थी यात पात्र ठरले. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात दारूबंदी करण्यासाठी धोतर्डी इथं महिलांनी दारू विक्रीविरोधात अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. लवकरात लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यानंतर धुळ्यात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मलिक यांच्या वक्तव्याचा केंद्र सरकारनं खुलासा करावा अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकारनं देशात चालवलेल्या दडपशाही आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात अकोल्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसकडून जवाब दो मोदी आंदोलन करण्यात आलं. या अभिनव आंदोलनामध्ये काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बार्शीच्या रमेश आरगडे या शेतकऱ्याचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेनं जप्त केलाय. त्यासाठी सदाभाऊ खोत यांनी जोरदार आंदोलन केलं. महापालिकेच्या समोर कांदा विक्री केली. त्यानंतरही टेम्पो न सोडल्यानं सदाभाऊ खोत यांनी पालिका कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. सीबीआय आणि ईडी या दोन्ही अबकारी प्रकरणांमध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडीत संपत्ती आहे. यासाठी त्यांना राऊस अव्हेन्यू कोर्टामध्ये हजर करण्यात आलं.
राज्य सरकारच्या नवीन भरती धोरणाच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी रांचीमधल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शनं केली. विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर रांची जिल्हा प्रशासनानं मुख्यमंत्री निवासस्थान आणि सचिवालयाच्या 200 मीटरच्या परिघात कलम 144 लागू केले. तिरुअनंतपुरममध्ये NCERT पाठ्यपुस्तकांच्या कथित भगवीकरणाच्या विरोधात केरळ विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी NG कार्यालयाच्या समोर निदर्शनं केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा, अश्रुधुराचा वापर केला. समलैंगिक विवाह संदर्भात याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडून आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीमध्ये प्रशांत दामले हे विजयी ठरले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर मुंबई इंडियन्सची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली. पण यावेळी सारा एकटी नसून तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ केरकर देखील दिसला. यावेळी सारा भाऊ अर्जुन तेंडुलकरला प्रोत्साहन देताना दिसली. ताजिकिस्तानी गायक आणि बिग बॉस 16चा स्पर्धक अब्दू रोजिक 30 एप्रिलपासून संपूर्ण भारतातील 9 शहरांच्या रोमांचक दौऱ्यासाठी सज्ज झालाय. अब्दू सोबत भारताचे संगीतकार AR रहमान असतील. अब्दू आणि AR रहमान एकत्र स्टेज परफॉर्मन्स करताना दिसतील. अभिनेता R माधवन सध्या त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. त्याचा मुलगा वेदांत हा चित्रपट सृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचं आणि आपल्या वडिलांचं नाव परदेशात उंचावतोय. वेदांत हा स्विमर आहे. वेदांतनं एका स्पर्धेत 5 सुवर्णपदकं पटकावली. याबाबत R माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली. श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन हा एक स्पिनर म्हणून जगभरात ओळखला जातो. मुथय्यानं आपल्या करिअरमध्ये एकूण 16 विश्वविक्रम केले. मुरलीधरनचा आज वाढदिवस. 800 या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलाय. हा चित्रपट मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. निवृत्त F1 ड्रायव्हर आणि डिझायनर टार्सो मार्केस यांनी एक अनोखी गाडी तयार केली आहे. G300 HP 6 सिलेंडर रोल्स रॉयस कॉन्टिनेंटल एअरक्राफ्ट इंजिनपासून बनवण्यात आली आहे. या बाईकचा आकार इतका मोठा आहे की जगातील सर्वात मोठी बाईक ठरली. फूड प्रेमींना आणि ग्राहकांना आपल्या हॉटेलकडे आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालक नवनवीन युक्त्या योजित असतात. पण सध्या एक हॉटेल जरा वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. त्यांना हॉटेलमध्येच लाईट शोचं आयोजन केलं. हा लाईट शो प्रत्येक ग्राहकाच्या टेबलावर दाखवला गेला. चाक जर वर्तुळाकार नसेल तर गाडी पुढे जाऊ शकत नाही असा आपला समज आहे. पण आता हा समज एका चौकोनी चाकाच्या सायकलनं तोडलाय. होय, विश्वास बसत नाही, पण तुम्ही दृश्यांमध्ये बघताय ही सायकल कशी चालते. काही विमानतळ अशा धोकादायक ठिकाणी बांधले गेले आहे जिथं छोटीशी चूक सुद्धा जीव धोक्यात घालू शकते. सेंट बार्थेलिम इथं बांधलेल्या विमानतळाची धावपट्टी अशा प्रकारे बनवण्यात आलेली आहे. विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं की लोक सर्वात आधी देवाचे आभार मानतात, कारण विमान अगदी लोकांच्या डोक्यावरून लँड. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.